सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची एकमेकाशी बोलणी सुरू आहे आणि त्यामध्ये नेमकं काय अचीव होईल या विषयाचं आपण विश्लेषण करू. सर्वात पहिले बघूया की कुठल्या मुद्द्यांवरती त्यांच्यामध्ये खटके उडत आहेत, म्हणजे कुठल्या मुद्द्यांवरती ते एकमेकाशी ॲग्री करत नाही आहे. नंबर एक अर्थात तैवान आहे. चीनकरता तैवान हा वन चायना पॉलिसीचा भाग आहे, मात्र अमेरिका ती गॅरंटी देण्याकरता तयार नाही. तर त्याच्यामुळे या विषयावरती खटका उडणं हे स्वाभाविक आहे. दुसरी गोष्ट जे चालू आहे ते म्हणजे व्यापार युद्ध. अमेरिकेने अनेक आयटम्सवरती चीनवरती टॅरिफ लावलेली आहे. मग ते व्हेकल्स असो, की सोलर उपकरणं असो, की सेमीकंडक्टर्स असो, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अर्थातच चीनने सुद्धा अमेरिकेवरती टॅरिफ लावलेली आहे. तर हे व्यापार युद्ध कसं कमी करायचं यावरती अजून एकमत झालेलं नाही आहे. पण आशा करूया की ते दोघं शेवटी विचार करतील एकमेकाशी आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान कमीत कमी करण्याकरता सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठे कुठे टॅरिफ कमी करता येईल आणि व्यापार वाढवता येईल यावरती नक्कीच विचार केला जाईल. म्हणजे टॅरिफ वॉरची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न असेल. तिसरा जो वादाचा मुद्दा आहे तो म्हणजे साऊथ चायना समुद्र. साऊथ चायना समुद्राला चीन आपलं मानतो आणि तिथे त्यांनी कृत्रिम बेटं तयार केलेली आहेत, लष्करी तळ उभारता येते आणि तिथे असलेल्या सगळ्या देशांवरती, म्हणजे खास तर फिलिपिन्स असो की जपान असो, त्यांच्यावरती ते हल्ले करतायत. तर हे थांबण्याची शक्यतासुद्धा अजिबात दिसत नाही. हे जे खटके आहेत ते याच्यापुढे चालूच राहतील आणि जपान आता मोठ्या प्रमाणामध्ये आपली युद्धसज्जता वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. नेक्स्ट इश्यू आहे टेक्नॉलॉजिकल वॉर किंवा तंत्रज्ञानाचं युद्ध. याच्यामध्ये अमेरिकेने चीनी कंपन्यांवरती AIच्या नावाने निर्बंध लावलेले आहेत. आधुनिक चिप्स ते चायनाला जाऊ देत नाही आहेत. सायबर सेक्टरमध्ये किंवा 5G सेक्टरमध्ये ते चीनशी बोलायला तयार नाही आहेत. म्हणजे थोडक्यात अमेरिका चीनचा जो टेक्नॉलॉजिकल उदय आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्यावरती एकमत होऊ शकेल का? तर त्याचं उत्तर आहे एकमत तर होणार नाही, परंतु काहीतरी ॲडजस्टमेंट प्रयत्न केला जाईल, ज्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये या क्षेत्रातला जो व्यापार आहे तो सुरूच राहील. नेमकं किती ॲडजस्टमेंट दोन्ही देश करतील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. पुढचा मुद्दा आहे ऊर्जा सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी. आता स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद आहे तर ते उघडेल का? तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर उघडलं गेलं तर चीनला मोठा फायदा आहे, कारण इराणचं 90% तेल जे आहे ते चीन घेत होता. आता ते बंद पडलेलं आहे. तसंच व्हेनेझुएलाचं सुद्धा तेल जे आहे ते चीन घेत होता, ते आता बंद पडलेलं आहे. तर यामुळे चीनला मोठं नुकसान सहन करावं लागतं आहे. तर हे तेल युद्ध थांबेल का? तर याचं आपण असं अपेक्षित करू शकतो की काही प्रमाणामध्ये त्याची तीव्रता कमी होईल आणि चीनला जे त्यांना तेल पाहिजे, इराणकडनं असो की व्हेनेझुएलाकडनं असो, हे पुष्कळ प्रमाणात दिलं जाईल, कारण अमेरिकेला व्यापार जो आहे तो चालू ठेवायचा आहे. मग जागतिक आर्थिक मंदी आता येण्याचा शक्यता आहे. तर त्याच्यामुळे दोन्ही देशांचे शेअर मार्केट कोसळतील, सप्लाय चेन तुटतील, महागाई वाढेल. तर यामध्ये काही प्रगती होऊ शकते का? तर थोडीशी प्रगती नक्की होईल. काहीतरी ॲडजस्टमेंट केली जाईल आणि दोन्ही देश आपापल्या परीने स्वतःचं जे आर्थिक नुकसान आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतील. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता होईल का? ती शक्यता आता कमी दिसते आहे. व्यापार युद्ध पूर्णपणे थांबेल का? ही शक्यता जी आहे ती अत्यंत कमी दिसते आहे. ऊर्जा संकट कमी होईल का? तर ही शक्यता थोडी वाढलेली दिसते आहे. आणि या सगळ्यांपासून भारताकरता काय फायदा? हे दोन्ही देश भारताविषयी विचार पण करणार नाही. भारताला आपलं स्वतःचंच राष्ट्रहित ते सांभाळावं लागेल आणि चीनला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून पुढे यावं लागेल. आणि त्याचकरता भारताचे पंतप्रधान आज UAEच्या दौऱ्यावरती आहेत, कारण त्यांना UAEकडून तेल विकत घेऊन सुरक्षा